नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा देहुगावकर. आज तुम्हाला दिसलंच असेल की मी छान ड्रेस घातलेला आहे, छान मेकअप पण केलेला आहे आणि आज मी वेगळा एक नवीन ब्लॉग बनवत आहे. तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवण्यासाठी माझ्या चॅनलद्वारे. तर मी आज जाणार आहे एका छान मस्त निसर्गरम्य ठिकाणी जाणार आहे. तर तुम्ही मला शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहत राहावा. आलेली आहे आमची गोपीसोबत. आज मी जाणार आहे गोरडेश्वरला. ओके, माझ्यामुळे कोणाला प्रॉब्लेम नको म्हणून मी असं तोंड बांधून जात आहे माझ्या एरियातनं. आणि त्या गोपीसोबत मी आता जात आहे. गोपी आणि मी आज जाणार आहे याला. हो, चला. आवाज करू. ऑन वाजो. हा आहे आमचा वरणवाल चौक. वरणवाल चौकातनं आम्ही आता जात आहे देहू रोडला. थांब. अरे थांब बाळा, असं नको घाबरू. मस्त आम्ही चिंचोली या गावाची इथे आलेला आहे. मस्त चिंचोली या गावाकडे आलेला आहे आम्ही इथे. आणि इथे मस्त एक तळ आहे. ह्या तळावर एक मस्त मी एक व्ह्यूज दाखवत आहे. हे तळ नेहमी उन्हाळ्यामध्ये खाली असतं. आता पावसाळ्यामध्ये ते भरलेलं आहे आणि भरपूर पाऊस झाला की ती इथपर्यंत पण होतं ते. स्पर्शात वारे निळे पेसारे आभाळ वाहून गेले. तुझ्यात मी आणि माझ्यात तू, कसे दोघात जग हे झाले. स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ वाहून गेले. तुझ्यात मी आणि माझ्यात तू, कसे दोघात जग हे झाले. ये ना जरा तू ये जीव लगा ये जीव लगा ये जीव लगा भिजून जाऊ असे प्रणयातच विसर जग. हाय 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 ये जीव. आज झुरमुझुर पाऊस मारन अंग माझं ओढ चिंब झालं रे. टिपूर टिपूर पाण्याची घोंगर हिरव्या हिरव्या झरेवरी आली रे. बेगीन ये साजना, बेगीन ये साजना. हां, आत्ताच आम्ही इथे या लेकपाशी आलो होतो आम्ही, ह्या लेकपाशी. तर आता इथे व्हिडिओ वगैरे काढले आम्ही छान, एक 2-3. मी माझा मित्र गोपी वगैरे आम्ही सगळं काढले व्हिडिओ. आता बघूया आता पुढे आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. पैसे नाही आले पण. हां
थांबा मी वर नेते. आता मी आलेले आहे घोराडेश्वरच्या मंदिरामध्ये. आता जस्ट पायऱ्या चढत आहे. तर आता बघू पुढे काय होते ते. ह्या सगळ्या पायऱ्या आम्ही घोराडेश्वरला जाणार आहे. ओके घरमध्ये करतो. पेढे पाहिजेत का? पेढे बरसात पेढे चला. हे बघा आता जस्ट आम्ही कोरडेच्या अर्धवट डोंगरावर पोहोचलेलो आहे. अजून वरचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. ओके तर आता मी थोडं व्हिडिओ तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे अशी मुलं फोटो वगैरे काढतात. हे असं रंगवतात ते. हा मूर्ख मुलगा आहे. मी आत्ताच घोराडेश्वरच्या डोंगरावर आलेली आहे. आता खूप गर्दी खूपच गर्दी आहे. बघू शकत छान. तर मी बघा कपड्यामध्ये ही माणसं ये शंकराला भेटायला आले. शंकर महादेवाला बघा सुंदर चाललेलं आहे. बरंचसं इथं बघण्यासारखं पण आहे. आत्ताच आम्ही घोराडेश्वरच्या मंदिरात आले आहे आणि असं मी परतीचा प्रवास चालत आहे माझ्या घरी. तर हे बघा हा मंदिर आहे घोराडेश्वराचं. आतमध्ये व्हिडिओ काढून घेतलं काढले थोडंसं परत दाखवते. इथे पोलीस तैनात आहेत. गर्दीमध्ये चेंगरी होऊ नये म्हणून. हे बघा ही आमची गोपी खूप प्रॉब्लेममध्ये आहे. आता मी परतीचा प्रवास करत आहे घोराडेश्वर डोंगरावरनं. आता छोटा साप आहे तिथं पाहिजे बाजूला त्याला की पुढे छोटा साप आहे. हे बघा उपास सोडायचा आहे संध्याकाळी. शंभो शिवशंकरा हर 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 महादेव माऊली संतांची सावली. शंभो शिवशंकरा हर 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 महादेव.
शंभो शिवशंकरा हर 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 महादेव. माऊली ही संतांची सावली. शंभो शिवशंकरा हर 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 महादेव. ट्रॅकिंग करत जाऊ अजून काय? चलिए. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करायचं. हां का? आत्ताच आपण वरडेश्वरच्या डोंगरावर आलो होतो. महादेवाचं दर्शन घेतलं. त्याच्या साईडला अजून एक छोटीशी गुफा आहे. इथे ह्या गुफे मी तुम्हाला दाखवणच मी ह्याच्यामध्ये. त्या गुफेमध्ये आपले म्हणजे देहू गावमध्ये संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. ते संत तुकाराम महाराज इथे ह्या वरडेश्वर डोंगरावर ध्यान करत होते वगैरे. इथे येऊन ते बसत होते व गाथा वगैरे काय ते लिहित होते वाटतं. तर तिथे त्यांचं मूर्ती पण आहे आणि त्यांच्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे. मी नमस्ते केलं त्याला. आणि आता मी परतीचा प्रवास माझा आहे घराकडे जाण्याचा. तर बघू आता. तुम्ही शेवटपर्यंत माझा ब्लॉग पहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश. जय जय शिव शंकर काटा लगे न कंकर के प्याला तेरे नाम का पिया. गिर जाऊंगी मैं मर जाऊंगी जो तूने मुझे ठान लिया आशा रख दी. जय 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 शिव शंकर काटा लगे न कंकर के प्याला तेरे नाम का पिया. ठीक आहे का? आम्ही वरनं खाली आलेलो आहे आणि आता घरी चाललो. 1.5 तास गेला आमचा वरती चढण्याला आणि उतरण्याला काय पटकन वेळ लागला. चढायला खूप जास्त वेळ लागला. चढायला 1 तास लागला. येताना थोडंसं पटकन आलो आम्ही. आता आम्ही घरी चाललो. नवीन ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगतो. आत्ता जस्ट मी घरी आलेले आहे वरडेश्वरच्या डोंगरावरनं. आता खूप थकलेले आहे. खूप एन्जॉय झाला आज. देवाचं नमस्कार केला, प्रार्थना केली आणि प्रार्थना केली की आम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य दे. तर आराम करणार आणि झोपी जाणार. पहिला उपास सोडणार आणि मग झोपी जाणार.